नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पुलतांब्या गावात वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. मी बलराज पुंडलिक दानवटे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. पण किती वर्षापासून वॉटर कंडिशनर वापरत आहे? तर 3 वर्षापासून मी वॉटर कंडिशनर वापरत आहे. तुम्ही साधारणपणे पहिलं वॉटर कंडिशनर परचेस केलं, नंतर दुसरं वॉटर कंडिशनर परचेस केलं. पहिल्या वॉटर कंडिशनर मध्ये कशा पद्धतीने बदल वाटला, नंतर तुम्ही दुसरं घेतलं? त्यात रिझल्ट खूप चांगले मिळाले. मग त्या आता ते जे पहिलं आपण जे घेतलं होतं ते पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून घेतलं होतं. बरोबर. त्याच्यात आपल्याला फरक जाणवला. अच्छा. पूर्वी जे डाग वगैरे पडणं, जे पाण्याचे जे डाग पडतात, बरोबर. तो प्रकार नाही राहिलेला आता. अच्छा. मग ते रिझल्ट आपल्याला चांगले मिळाल्यामुळे मग आपण परत शेतीसाठी घेतले एक दुसरं. अच्छा. आता शेतीमध्ये घेऊन तुम्हाला काय काय बदल जाणवले? म्हणजे तुमच्या एकाच विहिरीमध्ये 2 मोटर्स होते. हो, तर एक बदल असा जाणवला का एकाच विहिरीत 2 मोटर होत्या. बरोबर. तर थोडं भरणं लांबलं होतं किंवा जरा लाईट कमी म्हणजे येणं जाणं त्याच्यामुळे भरणं एका मोटरीने होईना आपलं. बरोबर. मग एका मोटरला वॉटर कंडिशनर आपण बसवलेलं आहे बरोबर. आणि एका मोटरला आपण ते काही बसवलेलं नाही. अच्छा. मग तो एक फरक असा जाणवला का ज्या मोटरला आपण वॉटर कंडिशनर बसवलं होतं त्या मोटरचं जे पाणी भरलं आपण, तर ती जर रान एकदम म्हणजे पांढरं वगैरे काही झालं नाही, म्हणजे क्षार नाही आली त्याच्यात. आणि ज्या मोटरला वॉटर कंडिशनर बसवलेलं नव्हतं तिथं रान आपलं पांढरं झालेलं आहे. म्हणजे डोळ्यांनी तुम्हाला फरक दिसतो? हो, तो फरक आपल्याला डोळ्यांनी दिसला तो. अच्छा. ते पाणी कुठले तुमचे जनावर वगैरे पाणी पितात का ते? कुठलं पाणी? त्या वॉटर कंडिशनरचं पाणी? हो त्यांना काय असं वाटलं का हो, तुम्हाला त्यांना पण तो फरक वाटतोय. म्हणजे जनावर पूर्वीपेक्षा आता पाणी? पूर्वीपेक्षा पाणी पियायला लागलेली आता. अच्छा. तुमचं सर्व क्षेत्र किती आहे एकंदर? 40 एकर. 40 एकर क्षेत्र आहे. 40 एकर क्षेत्रामध्ये कोणकोणती पिकं घेता तुम्ही वर्षभरामध्ये? वर्षभरामध्ये सोयाबीन घेतो, मका घेतो, कांदे असतात, गहू आहे, आणि ऊस? ऊस असतो. अच्छा. मागच्या वर्षी अद्रकही घेतलं होतं. अच्छा. तर तुम्हाला म्हणजे वॉटर कंडिशनरच्या परचेस करण्यासाठी आधी म्हणजे तुम्ही कंपनी थ्रू गेले का कुठल्या तुमच्या मित्रांनी बसवलं नाही, होतं? आपले असे शेतकरी एक आमचे पाहुणे, अच्छा. त्यांनी हे मला सुचवलं होतं. अच्छा. त्यांनी स्वतः बसवलं होतं? त्यांनी स्वतः बसवलं होतं, म्हणजे ते पण तुमच्याकडनंच बसवलेलं होतं. बरोबर. तर त्यांनी सुचवलं अच्छा. आणि मग त्याच्यातून आपण एक पहिलं घेतलं. तो पहिल्याच्यात जो फरक चांगला जाणवला, अच्छा. त्याच्यातून आपण आता दुसरं घेतलं आणि भविष्यात पण याची गरजच पडणार आहे आता. अच्छा. म्हणजे अजून एक परचेस करायचा आपल्या हो. बोलण्याचा आता 20 HP हो. मोटरला एक घ्यायचंय. तर तुम्ही जर बघितलं एकंदर आता तुमचा जो काही कोपरगाव राहता, हा जो काही लगतचे तालुके, आता एकंदर बघितलं कोपरगाव आणि राहता बऱ्यापैकी क्षारयुक्त जमिनी हो, झालेल्या आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला क्षारयुक्त जमीन. आमच्यापेक्षा तुम्हाला हा परिचय जवळ नाही. क्षारयुक्त म्हणजे काही जमिनी इतक्या क्षारयुक्त झाले का तिथं पिकच निघायला तयार नाही. ही खरी गोष्ट आहे. हो, ही खरी गोष्ट आहे. आणि मग अशा म्हणजे पडीत पडीत पडल्यासारखी परिस्थिती. बरोबर. किंवा जे शेतकरी शेती करताय त्यांना ते उत्पन्न निघत नाही. म्हणजे अक्षरशः तर काही जमीन विकण्याच्या मनस्थितीत आहे. आणि हे जे वॉटर कंडिशनर आहे ही काळाची गरज झालेली आहे. बरोबर. ते शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे, पण काय मानसिकता बदलत नाही शेतकऱ्यांची माहित नाही. बरोबर. बरोबर. आणि म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांनी त्याचे नफे तोटे जे समजून घ्यायला पाहिजे ते अजून ते कळत नाही त्यांना ते. आणि जमिनीच्या व्हॅल्युएशन पेक्षा एवढं पण वॉटर कंडिशनरचा रेट हाय नाही. ठीक आहे. नाही, सध्याच्या नाही. परिस्थितीमध्ये जर विचार केला तर वॉटर कंडिशनर थोडंसं जास्त महाग जात असेल. हो, महाग परंतु- जातं, पण जर उत्पन्नच जर निघत नसन तर काही उपयोग नाही ना. आणि जमीन नापिकतेकडे हो, चालली. जमीन नापिकतेकडे चाललेली म्हणजे आता. पूर्वी असं म्हणलं जायचं की जास्त जमीन असेल तर तो मोठा बागायतदार. हो, परंतु आता ती व्याख्या नाही. जास्त जमीन असून पण जर एखादी जमीनच नापीक असेल तर तो बागायतदार बागायतदार म्हणण्याचा असूच शकत नाही. असू शकत नाही. नाही, असू त्यासाठी शकत मग नाही. कमी शेतकरी त्याला तो बागायतदाराला भारी पडतोय आज. हो, भारी पडतोय. एकंदर शेतकरी मित्रांचे तुमच्या सुद्धा भागामध्ये असे भरपूर उदाहरण आहे की जो मोठा शेतकरी होता आणि जो लहान शेतकरी होता, आज अक्षरशः लहान आता शेतकरी. आमच्याकडेच एक द्राक्ष बागायतदार आहे. अच्छा. पूर्वी त्यांच्याकडे वॉटर कंडिशनर नव्हतं, आता त्यांनी ते बसवलेलं आहे. बरोबर. तर त्यांना ते बागेत एवढा फरक दिसला, म्हणजे फुटवे असेल, पाण्याची रुंदी असेल, म्हणजे पूर्वी असताना नसताना तो फरक तो डोळ्याने दिसतोय. बरोबर. बरोबर. तुम्ही हे पहिलं वॉशिंग मशीन घेतलं वॉटर कंडिशनर, ते बसवण्याच्या अगोदर तुम्हाला बंगल्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येत होते? बाथरूम मध्ये पांढरे डाग पडायचे ना पाण्यामुळं. अच्छा.
त्यानंतर अजून दुसरं स्किलिंग किंवा मग जे काय फरशीवरती पाणीवर गाडीवर हा ते सगळीकडे ते गाडी असेल किंवा फरशीवर असो किंवा बाथरूम असो सगळीकडे ते पांढरे डाग जे पडायचे ते आता काही पडत नाही. अच्छा, म्हणजे एकंदर तुम्हाला हे वॉटर कंडिशनर पासून समाधान हो मिळालंय. समाधान आहेचे. आणि आरोचं पाणी पिण्यापेक्षा हे पाणी पिणं कधी म्हणजे चांगलं. तुम्ही हे पाणी पिता का डायरेक्टली? हो हे पाणी पितो मी. म्हणजे आरो असताना पण हे पाणी पितो. अच्छा, म्हणजे ॲरो चालू आहे की बंद आहे सध्या? आरो चालू आहे, काही आरोचं पितो आणि काही आम्ही हे पण पितो असं. असं का? म्हणजे कंटिन्यू नको, ती आरोची सवय नको. अच्छा, म्हणजे हे पाणी सुद्धा सुटेबल होत होय सुटेबल होत आहे. अच्छा, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. हो चांगली गोष्ट. आणि तुम्ही आता शेतकरी मित्रांना काय सांगू शकतात की बघा क्षारयुक्त जमिनीमुळे बहुतांशी जमिनी पडीत तुम्ही स्वतः हो बघितलेलंच हे आहे. काय केलं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा विचार करून ठीक आहे थोडं आज कॉस्टली जरी वाटतंय पण घेतलं पाहिजे. बरोबर. त्याचा भविष्यात फायदे खूप चांगले मिळणार. ज्यावेळेस डोळ्यांनी बघतो ना त्यावेळेस तो फायदा कळतो, बरोबर, कोणाच्या सांगण्यावरून नाही कळत. ते तर आहेच. ती खूप महत्वाची गोष्ट आहे आणि नाही का डोळ्याचा आणि प्रत्यक्ष कामाचा खूप मोठा फरक असतो. आणि बहुतांशी आमचं असं म्हणणं असतं की शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याच्या गावामध्ये कुठं बसवलेले या शेतकऱ्याचा पहिला रिव्ह्यू घेतल्यानंतर रिव्ह्यू घेतल्यानंतर हे केलं पाहिजे. कोणीतरी सांगतंय म्हणून असं नाही. बिलकुल नाही. आज जर बघितलं नाशिक नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 10,000 वर त्यापेक्षा सुद्धा जास्त वॉटर कंडिशनर बसवलेले. म्हणजे नक्कीच आपल्या 4-2 गावांच्या आसपास परिसरामध्ये 2-3 वॉटर कंडिशनर बसवणारे शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांशी तुम्ही संपर्क साधून किंवा अशा शेतकऱ्यांची प्रत्यक्ष तुम्ही आफ्टर बिफोर पाण्याचं चेकिंग करून सुद्धा तुम्ही वॉटर कंडिशनर घेऊ शकता. म्हणजे तुम्ही या वॉटर कंडिशनर पासून एकंदर पूर्णपणे समाधानी आहे. हो मी समाधानी आहे. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.